स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आलंय। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युतीची सुरुवात डोंबिवलीतून होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार याबाबत सातत्याने चर्चा होते, मात्र याबाबत शरद पवारांना विचारलं असता शरद पवारांनी याबाबत मला माहिती नाही अशी प्रतिक्रिया दिली। दोन्ही पवार एकत्र येण्याबाबत कुठलाही प्रस्ताव शरद पवार आणि अजित पवारांनी एकमेकांकडे अधिकृतरित्या केलेला नाही, त्यामुळे या चर्चेस फार तथ्य नाही असं एकनाथ खडसे म्हणाले। गेले सवर्ण 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। शिवाजीनगर न्यायालयाकडून कोठडी सुनावण्यात आली असून निलेशवरती वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याचा आरोप आहे। राजकारण बाजूला ठेवा, वैष्णवीला न्याय मिळणं महत्त्वाचं आहे। वैष्णवीला न्याय मिळाला नाही तर पुढे अनेक वैष्णवी निर्माण होतील अशी प्रतिक्रिया दीपाली सय्यद यांनी दिली। सरकारच दिवाळखोर आहे, या सरकारकडे पैसा नाही, पैसा वाचवण्यासाठी सरकारचे सर्व उद्योग सुरू आहेत अशी टीका लाडकी बहीण योजनेवरून एकनाथ खडसेंनी केली। विधानसभेत आम्हाला यश मिळालं नाही असं म्हणणारे खऱ्या राजकारणात कच्चे आहेत असं म्हणत संजय राऊतांनी नाव न घेता पालकमंत्री गुलाबराव पाटलांना टोला लगावलाय। पाटण तालुक्यातील राष्ट्रीय काँग्रेसचे नेते, काँग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी हिंदूराव पाटील भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत। हिंदूराव पाटील यांनी मुंबईत भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली। भाजप पक्षप्रवेशाबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येते। सरकारने धनगर समाजाला दिलेला शब्द पाळावा अशी मागणी ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी केली आहे, तर अजित पवार जातीवादी असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला। बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुरू आहे। शरदचंद्र पवार पक्षाचं पॅनल असावं अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे। यासाठी कार्यकर्त्यांनी शरद पवारांची भेट घेतली। माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याच्या प्रक्रियेत आजवर ब वर्ग संस्था मतदारसंघातील 13 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतलेत। या प्रक्रियेत मात्र संस्था मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अर्ज कायम राहणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे। गोकुळ संघावर महायुतीचीच सत्ता असल्याचा दावा शौमिका महाडिक यांनी केलाय। तसंच त्यांनी सोशल मीडियावरती नावीद मुश्रीफ यांना शुभेच्छा देत सतेज पाटील यांच्यावरती निशाणा साधलाय। मी म्हणेल ते खरे असं मगरूर वृत्तीला ही अध्यक्ष निवड चपराक असल्याचं म्हणत त्यांनी सतेज पाटील यांच्यावरती टीका केली। एखाद्या पदावरती गेल्यानंतर बोलताना भान असावं, अलीकडच्या काळात मारा आणि जोडा याप्रमाणे वक्तव्य केली जात आहेत। कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांवर भाष्य करताना संवेदनशील राहून भाष्य करावं असं सदाभाऊ खोत म्हणाले। गेले किमान 3 आणि कमाल 5 वर्ष लोकप्रतिनिधींच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2017च्या प्रभाग रचनेनुसार करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे, मात्र या निवडणुकांसाठी तब्बल 1 लाख ईव्हीएम यंत्रांची आवश्यकता असल्यामुळे या निवडणुका 2 टप्प्यात होण्याची शक्यता आहे। माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलेलं आहे। कृषी मंत्री पद ही ओसाडगावची पाटीलकी आहे, मला एक हातात जाणीवपूर्वक दिलंय असं कोकाटे म्हणाले। कृषी मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानावरती युवा सेनेने संताप व्यक्त केला। अकलूजमध्ये प्रतिकात्मक आंदोलन करत निषेध नोंदवण्यात आला। आजकाल हिंदी आता मुंबईची बोलीभाषा झाली आहे। हिंदी ही आमची लाडकी बहीण आहे असं वक्तव्य राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलंय। सरनाईकांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या राजकारणाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। हिंदी भाषेवरील वक्तव्यावरून उभाटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रताप सरनाईकांवरती हल्लाबोल केलाय। ही यांची मुख्य भूमिका आहे का असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला। बहुचर्चित ठाणे एलिव्हेटेड रोड आणि टनल प्रोजेक्टला पुन्हा एकदा ब्रेक लागला। या प्रकल्पाचं कंत्राट रद्द करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे। सार्वजनिक हिताचं कारण देत दोन्ही महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या निविदा रद्द करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे। ठाणे एलिव्हेटेड रोड आणि टनेल प्रोजेक्ट रद्द झाला असं म्हणता येणार नाही। सर्व बाबी तपासून पुन्हा रिटेंडरिंग केलं जाणार आहे।
कोर्टानं त्या टेंडरला स्टे दिलाय अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली. अमरावतीमध्ये अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्ताने दुचाकी रॅलीचं आयोजन करण्यात आलं. यावेळेला मोठ्या संख्येने नागरिकांनी रॅलीत सहभाग नोंदवलाय. दरम्यान शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. बीडमध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करत रॅली काढण्यात आली. यशवंत सेनेच्या वतीने बीडमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांना सायकलचं वाटप करण्यात आलं. बीडच्या आष्टी शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. आष्टीमध्ये भव्य पायी रॅली काढण्यात आली. पंढरपूर तालुक्यातील टाकळी ते अनवली बायपास रस्त्यावरती खड्डे पडले. खड्ड्यांमुळे अपघातांचं प्रमाण वाढल्यामुळे रस्त्यांवरती वृक्षारोपण करण्यात आलं. प्रशासनाने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिलाय. गेल्या 10 वर्षापासून रेन हार्वेस्टिंग चेंबर बंद पडल्यामुळे पंढरपुरातील शिवाजी चौक ते चौफाळा या मुख्य व्यापारी परिसरात साचलेलं पाणी व्यापाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरतंय. तर या असुविधेबाबत वारंवार तक्रार करून सुद्धा नगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे संतप्त व्यापाऱ्यांनी आंदोलन केलं. बीडच्या पाटोद्यामध्ये व्यापारी संजय कांकरिया यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळेला त्यांच्या बॅगमध्ये सुसाईड नोट आढळलेली आहे. व्याजाने दिलेल्या पैशांच्या वसुलीसाठी दोघांकडून अपहरण करत चटके देण्याची धमकी दिल्यामुळे आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. वडगाव एसटी आगारमध्ये 5 नवीन बस दाखल झालेल्या आहेत. मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते या बसेसचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे. श्रीफळ वाढवून शुभारंभ केल्यानंतर गोगावलेंनी नवीन बसमधून कार्यकर्त्यांसोबत एक फेरी मारली. धाराशिवच्या कळंब शहरातील महावितरण कार्यालयात महिलांनी ठिय्या आंदोलन केलंय. 13 वर्षीय श्रेयस हजारेचा घरावरील विद्युत तारेला चिकटून मोठा अपघात झाला. या अपघाताला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी केली. सिंधुदुर्ग विमानतळावरून 11 जूनपासून हैदराबाद आणि बेंगलोर विमानसेवा सुरू होणार आहे. कंपनीतर्फे विमानसेवेची बुकिंग सुविधा आता उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर आठवड्यातून 4 दिवस ही सेवा असणार आहे. महाराष्ट्र मध्य प्रदेश राज्याच्या सीमावर्ती भागातील खेतियामध्ये ईदच्या आधीच बकरी खरेदीसाठी मोठी गर्दी झालेली आहे. विविध राज्यातून नागरिकांनी गर्दी केली. नंदुरबारमध्ये रब्बी भरड धान्य खरेदी केंद्राचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. भरड धान्य खरेदी केंद्रात आतापर्यंत 114 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. पाणी संघर्ष समितीने कडेगाव पोलीस स्टेशनवरती भव्य मोर्चा काढला. टेंबू योजनेची कोणतीच कामं दिलेल्या तारखा उलटून गेल्या तरी केली नसल्यामुळे शेतकरी संतप्त झाले. वसंत गडकर यांचा देहूतील संत तुकाराम महाराज संस्थानने तीव्र शब्दामध्ये निषेध नोंदवलाय. संत तुकाराम महाराज यांच्या वैकुंठ गमनावरती त्यांनी आक्षेपार्ह विधान केलं होतं. दरम्यान त्यांच्या कठोर कारवाई करण्यासाठी मागणी आता केली जाते. अकोल्यातील 2800 जन्म दाखले रद्द करण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे. या आदेशाविरोधात MIM रस्त्यावरती उतरलेली आहे. तर अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर MIM कडून ठिय्या आंदोलन करण्यात आलं. अहिल्यानगरच्या कोल्हार गावातील निबे वस्तीत पिंजऱ्यातील बिबट्या पसार झालाय. पिंजऱ्याच्या दुरावस्था झाल्यामुळे बिबट्या पसार झालेला आहे. तर शासनाने चांगल्या दर्जाचे पिंजरे तयार करण्याची मागणी नागरिक करतात. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या 340व्या आषाढी पायीवारी पालखीचा प्रस्थान सोहळा अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपला. त्या अनुषंगाने देहू देवस्थानाच्या वतीने तयारी सुरू केलेली आहे. तर संत तुकोबांच्या पालखीला चांदीचा मुलामा देण्याची लगबग सुरू झाली आहे. सांगलीमध्ये जागतिक बँकेने 600 कोटींचा आराखडा तयार केलेला आहे. यातून नाले गटर्स हे बांधले जाणार आहेत. मात्र आराखडा चुकीचा असल्याचं वक्तव्य खासदार विशाल पाटील यांनी केलं. त्यामुळे महापूर नियंत्रणात कसा येणार असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचं अधिकृत फेसबुक पेज हॅक करण्यात आलेला आहे. याबाबत सातारा पोलिसांच्या सायबर सेलमध्ये तक्रार नोंदवण्यात आलेली आहे. पेजवरती आक्षेपार्ह पोस्ट अथवा मजकूर पडल्यास त्याकडे लक्ष न देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. चंद्रपुरात गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना MPSC, सैन्य, पोलीस यांसारख्या परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षण देण्याकरता अम्मा की पढाई हा अभिनव उपक्रम राबवण्यात येणार आहे. चाचणी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून
3000 पैकी 300 विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली. तुळजाभवानी देवीच्या पवित्र मंदिरातील गोमुख आणि कल्लोळ तीर्थकुंडातील नैसर्गिक झऱ्यांमध्ये पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे या पवित्र कुंडाचे झरे आता खळखळून वाहत आहेत. मे महिन्यामध्ये उन्हाळ्यात सुद्धा हे झरे भरभरून वाहत असल्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मानव आणि वन्यजीव संघर्षात गेल्या 5 महिन्यात 22 जणांचे बळी गेले. अशा घटना रोखण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलण्यासाठी माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीला वनाधिकाऱ्यांसह पोलीस अधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली. अमरावतीच्या अंजनगाव शहरामध्ये पाण्याच्या टाकीवरती चढून प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. शहरामध्ये निकृष्ट दर्जाची कामं आणि कचरा व्यवस्थापनात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करण्यात आला. वन्नगेश्वर खासगी साखर कारखान्याच्या 390 कर्मचाऱ्यांवरती उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या 2 वर्षांपासून वेतन मिळालं नसल्याची तक्रार कर्मचाऱ्यांनी केली आहे. थकीत वेतन तातडीने देण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं. क्रीडा मंत्री रक्षा खडसे यांच्या गावातील क्रीडा संकुल अनेक समस्यांच्या विळख्यामध्ये सापडले. कोथळी गावातील क्रीडा संकुलाची दुरावस्था झाली आहे. क्रीडा मंत्र्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी क्रीडाप्रेमींकडून केली जाते. शिक्षक भरतीसाठी आवश्यक असलेल्या शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी अर्थात TET परीक्षेमध्ये लातूर शहरातील काही केंद्रांवरती मोठा गोंधळ दिसून आलाय. केंद्रांवरील कर्मचारी जयंत माने हे परीक्षार्थींना प्रवेश देण्यावरून हुज्जत घालताना दिसून आले. कर्मचाऱ्यांनी हाताला धरून परीक्षा केंद्राबाहेर काढल्याचा आरोप करत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. मालेगावच्या भुईकोट किल्ला परिसरातील अतिक्रमण हटवण्यास मुंबई हायकोर्टाने 17 जूनपर्यंत स्थगिती दिली. त्यामुळे अतिक्रमणधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. किल्ल्याभोवती 300 पेक्षा जास्त अतिक्रमणग्रस्त घरं आहेत. शेतकऱ्यांनी कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये. कर्जमाफी होणार नाही. बुलढाण्याचे जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे. मनमाड शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली आहे. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलंय. दुरुस्तीसाठी 4 ते 5 दिवस लागणार असून काही दिवस पाणी पुरवठा विस्कळीत राहणार आहे.